चा विषय संपला की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घालणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि दोघांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुमारे तासभर चर्चा झाली। तुपकरांनी सध्या शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जरांगेंना माहिती दिली। यावेळेला दोघांनीही एकमेकांना पाठिंबा दिलाय। आरक्षणाचा विषय संपला की शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार कसे सोडवत नाही ते पाहतो असा इशारा यावेळेला जरांगेंनी दिलाय। मराठा आरक्षणासाठी ज्यांनी जीवाची बाजी पणाला लावून करोडो मराठ्यांना एकत्रित करण्याचा एक तो जगातला सगळ्यात मोठा इतिहास केला, ते चळवळीतले आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांची आज मी दवाखान्यात भेट घेतली। मी त्यांची तब्येतीची चौकशी करण्याच्या निमित्तानं आलो, कारण आमच्या मध्यंतरी भेटच झाली नव्हती। आणि त्यांच्याशी बोलताना शेतकऱ्यांचे जे काही महाराष्ट्रातले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची ग्राउंड लेवलला फिरताना काय काय जाणवलं ते मी सगळं पाटलांशी त्या ठिकाणी शेअर केलं, त्यांच्याशी चर्चा केली। शेतकरी बांधवांच्या तोंडून जे ऐकलं ते नाही ऐकण्यासारखं आहे। आणि ते सरकारने जर ऐकलं असेल तर त्यांनी ते ऐकलेलं पचवलं कसं, हा मोठा प्रश्न आहे। कारण जर शेतकरी इतका मेटाकुटीला आला असला तर सरकारनं गांभीर्य दाखवणं खूप गरजेचं आहे। कारण भाषण करून नाही चालणार, शेतकरी जगला पाहिजे। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे। सध्या गोखले इन्स्टिट्यूटकडे आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम सोपवलं गेलंय, तर मागासवर्ग आयोगाच्या बैठकीमध्ये आयोगाच्या कामकाजात वाढता शासकीय हस्तक्षेप, मागास प्रवर्गातल्या जातींच्या हक्कांवर होणारे परिणाम यासह विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे।